गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर खूप दिवसापासून ब्लॉग नाही केला आणि आता आम्ही चाललो नारपोला आणि अर्ध्या रस्त्याने पोचलो आणि ब्लॉग स्टार्ट करायची, कारण का गाई काही निघालो, त्यांना जायचं आहे कामाला. तर आता मी कसलखंडवर आहोत. कसलखंड. तर टुट्टू बघा, टुट्टूला तयारी केली पटकन. मी पण बघा केस धुतलीत मी तशीच आले, कारण का हे सांगतात मला पटपट चल, मला जायचं आहे कामाला. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा गाईज. आणि खूप सारं प्रेम भेटते तुमचा, तर तुम्हाला मनापासून 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 धन्यवाद. असंच प्रेम करत राहा, सपोर्ट करत राहा आमच्यावर ना. आम्हाला मस्तपैकी म्हणजे आपण मस्त जोरदार सेलिब्रेशन करू. तर चलो गाईज. तर गाईज 10K पण लवकरच होऊ दे, कारण का आता बाबूच्या बड्डेला तर 10K पटकन होतील असं वाटतंय मला. बघू आता. तर गाईज चला तर ब्लॉग कंटिन्यू बघा. आता इथं कसं खंडोत आम्ही वडापाव खायचेत ना. मी माझा अवतार बघा, मी अशीच आले. त्यांना लागली भूक आणि मला पण लागली भूक, तर ते गेलेत वडापाव आणायला. आणि तर गाईज आज नारपोलीला जायचं म्हणजे अचानक प्लॅन झाला. मम्मीला बोललेली मी संडेला येईन, पण नको बरं आता जात आहे. म्हणजे आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पण आलेत ना, त्याच्यामुळं ना जरा कटाळला भरपूर. याला गाडी उभी असली ना अशी त्याला कटाळलं तिला. गाईची आता वडापाव म्हणलं तिकडं बघा, चबर 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 चबरलं. कधी खाल्लो? 2. अजून हवा हापून आहे, तो पण जरा संपवा ना. आमचा चबर चबर आफर आहे. आलू लावलाय त्याला. आलूला लागली भूक आमच्या. तर गाईस टुट्टू शेट झोपलाय मस्तपैकी. आता जस्ट म्हणजे मगाशीच आलो घरी आणि याला आता झोपवलाय. मम्मी पप्पा गेलेत ताईकडे. कारण वारदोलीला, कारण का बसायला गेलेत तिकडे. मी आले ना, मम्मी पप्पा म्हणतात मी पटकन जाऊन येतात. तर बरं जा ना. तोपर्यंत मग मी टुट्टूला वगैरे झोपवला आणि ते गेले मला सोडून. तुम्ही बघितले असेल. आणि एवढा कंटाळा आला, कारण का टुट्टू राहत नाही माझ्याजवळ, म्हणून मी बरं 2-3 दिवस आराम करते इकडे येऊन. तर चला गाईज ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि इव्हिनिंगला आपण शेतावर जाऊ मस्तपैकी. काढू काढू असा उभा राहा. आता शिंकरी तुला पंकज भाऊ तसं करताना तो बरोबर करताय. कसा असा उडवताना तो बरोबर तो पाय असा आखरून ठेवताय. टाटा कपडे ग शी 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 बटाट भात खाईल ना ते. उभा राहा. थोडा. अच्छा नाही. आधी तू बारा झोपला का? धर चड्डी धर. तो हारला बघ. बिकिट का बिकिट. अरे घ्या बारीक. मामाने पण बिस्किट खाल्लं बा. मम्मी पण झोपला. भुका लागला. टुट्टूला आणलीस का? टुट्टूला आणली. दे टुट्टूला. टुट्टूला दे. अरे दे टुट्टूला. तुला नवीन आण. ती जुनी झाली. आण टुट्टूला आण. दे टुट्टूला दे. टुट्टूला दे. बस नाही बघी तू आरे घे. दे रे टुट्टूला दे रे. ए पांडू ये.
ए श्रीजा कुठे येतल बैतरोनी त्याची मळतो अद्वित 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 बंदूक मारली काय मला अशी येते सा काय घेतलंय मी पट्ट्याचे हेडशॉट दिले बालाजी लोकांच्या पोरांचे वस्तू मागणार आहे पाहिजे का त्यांना त्यांना कशी पाहिजे पाडणार आहे पैसा ही पैसा हो गया ये टुटू पैसा ही पैसा हो गया ये बघा दरवाजा लावते स्वतः एकटा म्हणजे कोणला येऊन देणार नाही हो परत मग मी दरवाजा उघड परत बघू कसं करते मार आर्मीन चाललाय तो आर्मीन गाईच रात्रीचे वाजले किती वाजले मम्मी किती वाजलेत का मम्मी 9:30 वाजलेत आणि मस्तपैकी मी शेवयाची खीर बनवली आणि ब्लॉग काय मला म्हणजे कंटिन्यू करायला भेटला नाही आणि गाई चला उद्या सकाळचे भेटू अशा बसले कुठे गेली सगळी कावरली तो गरबा कसला होती मम्मी कुठे येऊन झोपली बा ती रोज झोपते काय ग तिची जागा आहे काय ग कुठे बघा माझी चौकशी झोपायला आली माझ्या पोऱ्या आजी आजोबान झोपतंय आजी आजोबा जेवण नाही माझ्या जेवण शालीला आता उठवली ना आता निश्चित नखरं गेलं आणि गाईच मस्तपैकी खीर खाल्ली मन प्रसन्न झालं आणि आज ते गेलेत ऑर्डरला ठाणा साईड कुठेतरी आहे तिकडेच रबाळे तर गाईच तो पण ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटेल आणि आता असंच ब्लॉग कंटिन्यू करत राहू उद्याच्या भागात भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आज काय छोटासाच ब्लॉग झाला त्याच्यामुळं उद्या भेटू आपण आता मस्तपैकी झोपतोय टुट्टू चेटपम मस्त झोपलाय मगाशीच आता मी पण झोपतोय ब्लॉग उद्या सकाळी भेटू गुड मॉर्निंग आजोबांनी लाईट घालवली बघ असं बघा गाईस बघा सकाळ सकाळ बघ परशील नाही बोडिया आजोबा पाहिजे ना तुला आजोबाच जायला पाहिजे गाई सकाळी 5:30-6 वाजता उठलाय महाराज तिथपासून आजीने घेतलाय आजीजवळ पण मस्त राहिला आणि आता मस्त की त्याला मग आईच पाहिजे असं खेळ पाहिजे त्याला आईसोबत माझ्या तुला असं पाहिजे खेळ आईसोबत बघा गाई बघा चावते बघा नाही असं करायचं माझ्या तिला चावते
त्याला काय देतं फ्रेश वगैरे होते मग भेटते. गुड मॉर्निंग गाईज. आता जर फ्रेश झालो जस्ट आणि मस्तपैकी आता चहा प्यायला घेतलाय. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा आज दिवसभराचा, कारण का कालचा आणि आजचा ब्लॉग मी एकत्रच करणार आहे, त्याच्यामुळं कंटिन्यू बघा. तर गाई सकाळीचे 11 वाजलेत आणि मस्तपैकी सर्व टुट्टू चहा वगैरे पिला आम्ही. आणि आता मस्तपैकी टुट्टू झोपला आहे, त्याला झोप आलती तर मस्त झोपला आहे. तर चला आता मी पटकन म्हणजे मी पण थोडा वेळेला आरामच करते, माझा डोका पण दुखते कारण का इकडे एवढं थंड वातावरण आहे ना का आपल्या चिरला साईडला आहे ना, उरण साईडला थोडा एवढा थंड वारा नाही, म्हणजे थंडी नाही. या नारकोल साईडला भरपूर थंडी आहे, भरपूर, कारण का इकडे झाडं पानं सर्व आहेत, त्याच्यामुळं डोंगर आहे त्याच्यामुळं. आणि तिकडे त्या साईडला कसे कंपन्या आहेत, त्याच्यामुळं थंड हवा नाही, गरम हवा आहे, म्हणजे गरमच होतं जास्त करून, थंड जास्त नाही. त्याच्यामुळं वातावरण चेंज झालं आहे, त्याच्यामुळं डोका थोडंसं, आणि आधीपासून घरी आलं होतं ना तेव्हाचपासून थोडा आजार म्हणजे ताप वगैरे होत होता मला, म्हणून मी इकडे आले आराम करायला. तर चला काहीच ब्लॉग कंटिन्यू बघा. कोण रे? मार म्हणा देवाला मार. काय केला? कशा गावात गोदरीचं डाग घालतंय. आज का बोल बाबू? हलवा हलवा. गाडीतून झालं ना कोणत्या उडून. इकडे बघ. आणि आता काय नाही झाला. डोंगर आहे इकडे. युवा पटा युवा चालला भाऊ. ये ये. बाबू इकडे 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 बाबू ये. हे पिल्या ये. आजोबा बोलायचा टुट्टू, आजोबा बोलायचा, आजोबा. आजोबा मार बाबा, आजोबाला मार टुट्टू, आजोबाला मार. आजच्या गावात उठ उठ उठ. वर जा. आजोबा कुठे? चाप्टर आहे तो, गोदरी गाडी बघ हा. वर वर वर. बघता कुठं नाव येतो. आजोबा बाबू चा चा बाबू चा. मार मार पटको, पटका दे, पटका दे बाबू, मार टुट्टू, मार मार. कसे मारतो माझ्या बा आईचा बोलतोय. अगं तू त्याला सोडीच नाही खाली, मी सगळं बोचक्यान घातल्याला. बोचक्यान घातले बोला बोदार होतात. बोदार नाही काय. मार 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 मार. काल चष्मा कर आजीचा, कर आजीचा चष्मा. म्हणे गल्यातलं तर वारला नाही अगं पण वारता का. आजीला हाक मारते का. गुड इव्हिनिंग गाईज. आता इव्हिनिंगचा टाईम झाला आणि आम्ही आलो आता हॉस्पिटलला. मला आणि टुट्टू शेटला पण ताप झाला आहे, मला झालेला, आणि त्याच्यानंतर टुट्टू शेटला तर चेकअप करण्यासाठी आणलं आहे टुट्टूला. आणि हातच राहिला तर वावे घरला आले आणि टुट्टू शेटला आला आहे भरपूर ताप, म्हणजे नॉर्मल ताप आला आहे, पण असं वाटतं ते जास्त चिडचिड करते त्याच्यामुळं, आणि उलटी करते तो, म्हणजे पहिला झालं जन्मापासूनच तो उलटी करते, तरी पण आता बरं एकदा दाखवून बघते. आणि इकडे थंड हवा जास्त त्याच्यामुळं थोडा जास्तच म्हणजे त्याला ताप वगैरे आला.
आणि मला घरी होते तेव्हाच ताप आलेला. त्याचा माझा इन्फेक्शन त्याला झाला. कारण का तो दूध फिडिंग दूध करतो पिते ना त्याच्यामुळे. तर चला आता ब्लॉग कंटिन्यू बघा. आता हॉस्पिटलमध्ये आहे. डॉक्टर काय जो आले नाही. आता वाजले 4:30. त्यांचा टायमिंग आहे 5 वाजता. तर बघू आता डॉक्टर काय बोलतात. आणि टुट्टू शेट गेला तिकडे. तर बघा टुट्टू शेट बघ कसं आजोबा फिरवतात त्याला एक जागेवर म्हणून राहता नाही. बघा टुट्टू हे गाव मुकत्या आम्हाला हॉस्पिटलमध्ये अजून डॉक्टर आले नाही. पकडो आमच्या टुट्टू बघा बसलो का नाही वैतागतो माझ्या टुट्टूला बल्ला नाही माझ्या शोला. टुट्टू शेटला बोलला ना त्याला उचलून पाहिजे. त्याला बसून नको. त्याला आजोबा आवाज देतात. चल रस्त्याने तिकडे फिरायला जायचं लागला केला लगेच. पक्का हुशार आहे. कोणाला लबार आहे बघा. लब्बार आहे तो लब्बार. काय काय आता तुम्ही आता मी काय घरी आहे. हा काय आपण मजा वाटते का तुला. जेव्हा पण प्रेम करायचं अद्वैत बाजूला खा तू का आम्हाला किती खेळली द्या पण आम्ही भांड्यांशीच खेळणार. तर गाईस टुट्टू शेट मस्त झोपलाय. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.